धरती नांगरलेली आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी आता करी चिंब होऊ दे धरणी रान सार आबादानी जीव जळा फुल्यावानी देवा कृपा करी धावत येर काळ्या मेघा कृपा आता करी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते. बऱ्याच वेळा आपण चर्चा करतो की झाडं लावली पाहिजेत, पर्यावरण रक्षण केलं पाहिजे, कृती मात्र आपण करत नाही. आधार फाउंडेशन मात्र हे सर्व करत असतं आणि त्यांनी आजपर्यंत रुकडी परिसरामध्ये 15,000च्या वर झाडे लावून त्यांची जगवून दाखवले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाड लावण्याचं महत्त्व आहे, पण ते जगवणं हे खूप अवघड असतं. त्यांनी स्वतःचा टँकर वापरून या झाडांना नियमित पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे आज ती झाडं जगलेली आहेत, मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळं आपणही या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आगार उत्सव 2027 आज आहे धन्य आणि चांगला दिवस आहे की आज आपण आगार उत्सव म्हणून 2027 साली आपण साजरा करतोय. जवळपास आज सर्वसाधारणपणे 1000 झाडं लावायचा आपण प्रयत्न करतोय आणि ती जगवायची आणि एक पर्यावरणासाठी जी काही छोटीशी मदत करता येईल त्या मदतीसाठी आज इथं संपूर्ण आपला रुकडी गाव जमलेला आहे. तर या उत्सवासाठी माझ्या पूर्ण आणि हार्दिक शुभेच्छा. आधार फाउंडेशन रुकडी यांच्यातर्फे वृक्षारोपण व झाडांचं संगोपन यासाठी आज रुकडी गावातील सर्व विद्यार्थी, पालक आणि मित्रमंडळी ही सगळी महात्मा गांधी विद्यालय वसतिगृहाच्या शेजारी आणि महादेव मंदिरच्या इथं वृक्षारोपणासाठी आणि त्याचं झाडाचं संगोपन कसं करायचं आणि झाडं लावल्यानंतर त्याचे पावसाळ्यात जी व्यवस्था आहे ती आधार फाउंडेशन मार्फत जी केली जाते त्यांच्यामार्फत संगोपन पाहू ही आम्ही सदिच्छा देतो. आधार फाउंडेशन रुकडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपणाचा आजचा दिवस आयोजित केलेला आहे. प्रत्येक वर्षी हजारो झाडे लागवली जातात आणि त्याचं संगोपनही केलं जातं. आता पावसाळ्यात हे चांगलं जगतातच, पण उन्हाळ्यात देखील सकाळपर्यंत संध्याकाळच्या दोन्ही वेळेत आमच्या गावातली मुलं, आधार फाउंडेशनची सदस्य हे सगळेजण वेळेत वेळ काढून पाणी काढून ती उन्हाळ्यातही चांगल्या प्रकारे जगवली जातात. आज वृक्षारोपण म्हणजे झाडांचं संवर्धन आणि आज झाडांचा वाढदिवस म्हणून आज वृक्षारोपण आयोजित केलेलं आहे. आधार फाउंडेशन तसेच सगळ्या लोकांना या कार्यक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा. वृक्षारोपण करत आहात त्यांचा हे अतिशय स्तुत्य उपक्रम फक्त निसर्गाचं संवर्धन नाही आहे तर मानवी जीवन सुखकारक व्हावं त्यासाठी हा खरं तर खूपच स्तुत्य उपक्रम आहे. आणि आजच्या या उपक्रमाला दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी वृक्षारोपण करायसाठी आलेलो
तर आपण वृक्षारोपण करून या निसर्गाचं संवर्धन करूया आणि त्यासाठी या शुभेच्छापर संदेश मी देत आहे. धन्यवाद. काळ्या आईची करणी तिला लेकराची माया माय होईल हिरवी गान हिरीताच गाया वरती आभाळाची हाय मला बापावानी छाया साध माझ्या काळजाची नाही जाय चिरवाया माझ्या शिवाराच सोनं येऊ दे रौदाच्यान काली पदरात दान देवा कृपा करी धावत येर काळ्या